नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या माहितीच्या अधिकारासंदर्भात, हक्काधारित दृष्टिकोनाच्या संदर्भात आणि लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भामध्ये माहिती पाहिलेली आहे। आता आजच्या तासिकेला आपण एका नवीनच मुद्द्याला सुरुवात करणार आहोत आणि तो आहे सामाजिक न्याय व समता म्हणजे काय। पहा मुलांनो, हा नुसता मुद्दा नाहीये। आपलं ध्येय काय आहे? आम्हा भारतीयांचं ध्येय काय आहे? कल्याणकारी राज्याची निर्मिती, सामाजिक न्याय व समता यांवर आधारलेलं धर्मनिरपेक्ष समाजवादी असं प्रगत व विकसित राष्ट्र निर्माण करणं, अर्थातच कल्याणकारी राज्य निर्माण करणं, हे आम्हा सगळ्या भारतीयांचं एक ध्येय आहे। पहा, ध्येय मोठं असतं आणि हे मोठं ध्येय गाठण्यासाठी छोटी छोटी उद्दिष्ट आम्हाला निवडावी लागतात, त्याची योजना करावी लागते। मग कल्याणकारी राज्याचं, एका विकसित प्रगत अशा नव्या समाजाचं ध्येय गाठण्यासाठी आम्हाला काही उद्दिष्टांची योजना करावी लागलेली आहे। त्यातलंच एक उद्दिष्ट म्हणजे सामाजिक न्याय व समता। जे सामाजिक न्याय आणि समता प्राप्त करणं हे ध्येय नाही आहे, ते कल्याणकारी राज्य या ध्येयाच्या प्राप्तीसाठीच उद्दिष्ट आहे। कल्याणकारी राज्य हे ध्येय प्राप्त करण्यासाठी अनेकानेक उद्दिष्टांची निवड आपण केलेली आहे। त्यापैकीच एक उद्दिष्ट म्हणजे सामाजिक न्याय व समता। बघा, ध्येय मोठं असतं आणि ते प्राप्त करण्यासाठी छोटी छोटी उद्दिष्ट आपण निवडत असतो, त्यांची आखणी करत असतो। त्याचं एक उदाहरण तुम्हाला समजावं म्हणून हा भाग, ध्येय आणि उद्दिष्ट याच्यातला फरक। आपल्या भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं। ब्रिटिशांच्या राजवटीपासून, ब्रिटिश सत्तेपासून, पारतंत्र्यातून, गुलामगिरीतून भारतीयांची मुक्तता करण्यासाठी स्वातंत्र्य प्राप्ती हे आम्ही त्या काळामध्ये ध्येय ठरवलं। स्वातंत्र्य प्राप्ती भारतीयांचं ध्येय होतं। म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीचं ध्येय प्राप्त करण्यासाठी काही उद्दिष्ट ठरवली, ज्याच्याशिवाय हे ध्येय प्राप्त करणं अशक्य होतं। जसं भारतीय लोकांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण करणं, राष्ट्रप्रेम निर्माण करणं, किंवा ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जी अन्यायी, अत्याचारी, शोषक अशी सत्ता होती त्याच्या विरोधात चीड निर्माण करणं, असंतोष निर्माण करणं, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं, म्हणजे एकात्मतेची, बंधुतेची भावना राष्ट्रातल्या लोकांमध्ये निर्माण करणं, स्वातंत्र्य चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहोचवणं, ही उद्दिष्ट होती। आणि ही उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी मग असहकार आंदोलन असेल, कायदेभंगाची चळवळ असेल, छोडो भारत चळवळ असेल, क्रांतिकारकांचे सशस्त्र क्रांतीचे प्रयत्न असतील, ही सगळी कृतींची, कार्यांची अंमलबजावणी करावी लागली। म्हणजे ध्येय प्राप्त करण्यासाठी उद्दिष्ट आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही धोरण, काही कृती, काही क्रिया यांची गरज। तसंच कल्याणकारी राज्याचं एक विकसित व प्रगत समाज, नवीनच समाज निर्माण करण्याचं जे ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठीची जी उद्दिष्ट आहेत, त्या उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट म्हणजे सामाजिक न्याय व समता। पहा मुलांनो, आपल्याला परीक्षेमध्ये सामाजिक न्याय व समता यावर टिपालेखामध्ये 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा थोडक्यात उत्तरे लिहा। या अंतर्गत सामाजिक न्याय व समता म्हणजे काय असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर पहा, पहिल्यांदा आपण सामाजिक न्याय आणि समता म्हणजे काय हे समजावून घेऊया आणि त्यानंतर सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून त्या त्यावेळी शासनाकडून कोणकोणती पावलं उचलली गेली, कोणकोणत्या धोरणांची आखणी केली गेली, काय काय प्रयत्न केले गेले, ते प्रयत्न कशा प्रकारचे केले गेले या संदर्भामध्ये माहिती पाहूया।
तर सर्वप्रथम सामाजिक न्याय व समता म्हणजे काय? पहा मुलांनो, न्याय आणि अन्याय परस्पर विरुद्ध अशा दोन गोष्टी. ज्या ठिकाणी न्याय आहे तिथं अन्याय नसणार आहे आणि जिथं अन्याय असणार आहे तिथं न्याय नसणार आहे. बरोबर आहे? न्याय प्रस्थापित करायचा आहे याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे? ज्या ज्या गोष्टींमुळं समाजातील काही घटकांवर अन्याय होतो त्या गोष्टी, त्या बाबी, ती तशी रचना आम्हाला नष्ट करावी लागेल, ती नाहीशी करावी लागेल. बरोबर आहे? म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे काय? समाजात ज्या गोष्टी अन्यायकारक अशा आहेत, व्यक्तींवर अन्याय करणाऱ्या अशा आहेत, ज्या घटकांवर अन्याय करणाऱ्या अशा आहेत, किंवा ज्या बाबींमुळं प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे, अनपेक्षितपणे किंवा अपेक्षितपणे अन्याय घडतो, अशा गोष्टी, अशा बाबी दूर करावं लागणं, त्याला म्हणायचं सामाजिक न्याय प्रस्थापित करणं. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं पहिलं लक्षण काय? अन्यायकारक अशा गोष्टी दूर करणं. ज्या गोष्टींमुळे समाजावर अन्याय होतो, काही घटकांवर अन्याय होतो, अन्यायकारक गोष्टी किंवा बाबी दूर करणं. दुसरे, सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणं म्हणजे काय? अन्यायकारक बाबी दूर करण्यासोबतच प्रत्येक व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून दर्जा समान असतो या विचाराचा, या मताचा आग्रह धरणं. देशाचे नागरिक म्हणून इथून तिथून प्रत्येकाचा दर्जा एक व्यक्ती म्हणून समान आहे. ना कुणी श्रेष्ठ, ना कुणी कनिष्ठ, ना कुणी उच्च, ना कुणी नीच. एक नागरिक म्हणून या देशाचा प्रत्येकाचा दर्जा समान मानणं. पहा, आमच्या देशात अशी परिस्थिती आहे का? आहे. तर पहा मुलांनो, याचं उदाहरण सांगते. राष्ट्रपतीच्या मताचं मूल्य पण तेवढंच आहे आणि सर्वसामान्य झोपडीत राहणाऱ्या अशा फाटक्या माणसाचं सुद्धा मताचं मूल्य सारखंच आहे. राष्ट्रपती आहेत म्हणून त्यांच्या मताचं मूल्य अधिक आहे, त्यांचं एक मत म्हणजे 10 मताच्या बरोबर आहे असं मानण्यात येत नाही. किंवा तो झोपडीत राहणारा कफल्लक असा जो माणूस आहे तो गरीब आहे, दरिद्री आहे म्हणून त्याच्या मताचं मूल्यच नाहीये, मोलच नाहीये, अशी परिस्थिती आमच्याकडं अजिबात नाहीये. अशी परिस्थिती काही देशांमध्ये आहे मुलांनो. थोडा तुलनात्मक अभ्यास केला, बाहेरच्या देशांचा विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की आमच्या देशामध्ये व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा आज समान मानला जातोय. आणि ही करणी कशाच्या माध्यमातून झालेली आहे? संविधानाच्या माध्यमातून झालेली आहे. संविधानाच्या माध्यमातून शासनाने जे वेळोवेळी निर्णय घेतले, व्यक्ती म्हणून सगळ्यांचा दर्जा समान व्हावा यासाठी जे प्रयत्न केले, जी पावलं उचलली, त्यातून झालेला आहे. तर मी आता म्हणत होते की काही देशांमध्ये अशी परिस्थिती आहे की व्यक्ती म्हणून सगळ्यांचा दर्जा समान नाही, पण तिथं लोकशाही आहे. म्हणजे अशी लोकशाही कशी असणार आहे? फक्त कागदोपत्री असणार आहे. बरोबर आहे? प्रत्यक्ष त्या ठिकाणी लोकशाही चांगल्या पद्धतीनं नांदते असं आपण म्हणू शकत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे संयुक्त अरब अमिराती सारख्या देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकारच नाहीये. महिलांना मतदानाचा अधिकार नाही आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी एक व्यक्ती म्हणून स्त्री आणि पुरुष यांच्या समानता नाहीये, सारखेपणा नाहीये, त्यांच्या मताचं मूल्य सारखं नाहीये. स्त्रियांना गौण मानलं जातं. बरोबर आहे? दुसरं उदाहरण युरोप खंडातला एक देश आहे इस्टोनिया नावाचा, रशियाच्या जवळपास असणारा. या इस्टोनिया या देशामध्ये बरेच रशियन लोक राहतात, रशियन वंशाचे लोक राहतात, रुसी वंशाचे लोक राहतात. हे अल्पसंख्याक आहेत तिथं. भलेही अल्पसंख्याक असू द्या, पण आहेत तर त्या देशाचे नागरिक. पण त्यांच्या अनेक पिढ्या त्या देशात राहत असूनही रशियन वंशाच्या लोकांच्या त्या ठिकाणचं नागरिकत्व प्राप्त करणं म्हणजे एक दिव्यच आहे रशियन वंशाच्या लोकांसाठी. जे त्या ठिकाणचं इस्टोनिया या देशाचं नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी खूप कठीण प्रक्रियेतून, अवघड प्रक्रियेतून या रशियन वंशाच्या नागरिकांना जावं लागतं. तेवढं सहजासहजी त्यांना त्या ठिकाणचं नागरिकत्व प्राप्त होत नाही. का?
वंशभेद म्हणजे तिथं व्यक्ती म्हणून इस्टोनियन मूळ जे इस्टोनियन वंशाचे आहेत आणि रशियन वंशाचे आहेत यांच्यामध्ये भेद केला जातो, त्यांचा दर्जा समान मानला जात नाही. तिसरं एक उदाहरण आहे मुलांनो, फिजी नावाचा एक देश एक बेट आहे. त्या फिजी नावाच्या देशामध्ये बरेच भारतीय वंशाचे लोक राहतात. त्यांच्या अनेक पिढ्या त्या ठिकाणी राहत आलेल्या आहेत. पण तरी सुद्धा मूळ फिजी वंशाच्या नागरिकाचं मत आणि भारतीय वंशाच्या नागरिकाचं मत यात फरक आहे. आणि फरक कसा आहे? फिजी वंशाच्या नागरिकाच्या मताचं मोल मूल्य जास्त आहे, अधिक आहे, आणि भारतीय वंशाच्या नागरिकाच्या मताचं मूल्य हे त्या मानानं कमी आहे. आमच्या देशात तसं अजिबात नाहीये. जो जो म्हणून या देशाचा नागरिक आहे त्या प्रत्येकाचं, भलेही तो कोणत्याही पदावर असो किंवा कुठल्या पदावर नसो, श्रीमंत असो गरीब असो, व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा दर्जा समान आहे. आमच्या संविधानानं व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा दर्जा समान व्हावा या दृष्टिकोनातून रावसाहेब, राव बहादूर अशा पदव्यांना सुद्धा बंदी आणलेली आहे. अशा पदव्या दिल्या घेतल्या जात नाहीत. कारण आहे सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट. म्हणून सामाजिक न्याय व समता म्हणजे त्या संदर्भातला दुसरा मुद्दा काय आहे? व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा दर्जा समान. या देशात जे जे या देशाचे नागरिक आहेत त्या प्रत्येक नागरिकाचा व्यक्ती म्हणून दर्जा कसा असणार आहे? समान. ठीक आहे. त्यानंतर सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी आणखी काय प्रयत्न केले गेलेले आहेत? तर कोणताही भारतीय नागरिक असो, त्याची जात, त्याचा धर्म, त्याचं लिंग, त्याची भाषा, त्याचं जन्मस्थान, त्याची सांपत्तिक स्थिती, त्याचा प्रदेश, या लिंग यावर आधारित कोणताच भेदभाव केला जात नाही, करू नये अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि हा भेदभाव करू नये, हा भेदभाव मानू नये, हा भेदभाव समाजाच्या मनातून नष्ट व्हावा, तशी मानसिकता व्हावी, मानसिकतेत तसा बदल व्हावा या दृष्टिकोनातून संविधानाच्या माध्यमातून धोरण आखून प्रयत्न केले गेलेले आहेत. कारण जात, धर्म, वंश, पंथ, लिंग, जन्मस्थान, सांपत्तिक स्थिती यावर आधारित जर श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद एखाद्या समाजात असेल तर त्या समाजामध्ये समता निर्माण होऊ शकत नाही. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विषमता असणार आहे. आणि जिथं विषमता असणार आहे तिथं समता गायब असणार आहे. कुठली तरी एक गोष्ट, समता तरी नाही तर विषमता तरी. एकाच वेळी समता आणि विषमता दोघेही नांदू शकत नाहीत. आणि आम्हाला तर सामाजिक न्याय आणि समता हे उद्दिष्ट साध्य करायचं असल्या कारणाने हा भेदभाव नष्ट करण्यासाठी म्हणून सुद्धा संविधानाच्या माध्यमातून वेळोवेळी प्रयत्न केले गेलेले आहेत. मग सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी तिसरा प्रयत्न, जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान, भाषा, पंथ, सांपत्तिक स्थिती म्हणजे श्रीमंत गरीब यावर आधारित भेदभाव. कसा भेदभाव? श्रेष्ठ आणि कनिष्ठ. न करणं, तशी परिस्थिती निर्माण करून देणं. आणि त्यानंतर आहे सामाजिक न्याय व समता आहे एखाद्या समाजात आपण जेव्हा म्हणतो त्या ठिकाणी हे पण दिसलं पाहिजे की प्रत्येकाला विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. जर एखाद्याला विकासाची संधी उपलब्ध होतीये आणि दुसऱ्याला विकासाची संधी उपलब्ध होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये ज्याला विकासाची संधी उपलब्ध होणार नाही त्याच्यावर अन्याय तर होणार आहे ना. बरोबर आहे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला या शासन पद्धतीच्या मार्गाने विकसित होण्याची संधी प्राप्त झालीच पाहिजे.
नाहीतर लोकांचा या शासन व्यवस्थेवरचा विश्वास नाही का उडणार? आणि जर लोकांचा जर या शासन पद्धतीवरचा विश्वास उडाला तर लोक या शासन पद्धतीमध्ये सहभागी कसे होणार? आणि लोक सहभागी झाले नाहीत तर ही शासन पद्धती यशस्वी तरी कशी होणार? म्हणून प्रत्येकाला विकासाची संधी प्राप्त करून देणं, त्याच्यातून सुद्धा सामाजिक न्याय व समता प्रस्थापित केली जाऊ शकते. प्रत्येकाच्या अंगामध्ये वेगवेगळे गुण असतात, कौशल्य असतात, प्रत्येकाचं बुद्धिचातुर्य वेगळं असतं, कलागुण वेगळे असतात. त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला विकसित होण्याची संधी प्राप्त झालीच पाहिजे, जेणेकरून त्या संधीचं त्याच्या वैयक्तिक खाजगी आयुष्यातही तो सोनं करेल आणि त्याच्या विकसित होण्यातून राष्ट्राचा समाजाचा सुद्धा विकासच होईल ना. म्हणून विकासाची संधी आणि विकासाची संधी प्राप्त करून दिल्याने सुद्धा सामाजिक न्याय व समता याची प्रस्थापना व्हायला मदत होणार आहे. म्हणजे सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणं म्हणजे काय? तर या गोष्टींसाठी प्रयत्न करणं. सामाजिक न्याय व समता हे उद्दिष्ट कसं साध्य होणार आहे? जेव्हा समाजामध्ये या गोष्टींना महत्त्व प्राप्त होणार आहे. समाज आणि शासन दोघेही या गोष्टी प्रस्थापित करण्यासाठी जेव्हा प्रयत्नरत राहणार आहेत, या गोष्टीच्या प्रस्थापनेसाठी जेव्हा मदत करणार आहेत एकमेकांना, त्यावेळी समाजामध्ये सामाजिक न्याय व समता प्रस्थापित होणार आहे. म्हणजे या गोष्टींच्या प्रस्थापनेसाठी समाजाला तर प्रयत्न करावे लागणारच आहेत, तशी मानसिकता समाजाची तर तयार व्हावी लागणारच आहे. त्यासाठी सरकारला जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण सरकारची धोरणं, सरकारचे नियम, सरकारचे प्रयत्न हे त्या दृष्टिकोनातून जास्त प्रभावी आणि परिणामकारक असे ठरणार आहेत. म्हणून सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याचं हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाने वेळोवेळी काही निर्णय घेतलेले आहेत, काही धोरणं आखलेली आहेत. ते निर्णय कोणते, ती धोरणं कोणती, त्या संविधानातल्या तरतुदी कोणत्या? कारण निर्णय आखणं किंवा धोरणं आखणं याला होकार कोणाचा पाहिजे? संविधानाचा. कारण देशाचा राज्यकारभार कशानुसार चालतोय? अर्थातच संविधानानुसार. म्हणून ही सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी वाटचाल कोणाच्या माध्यमातून होणार आहे? संविधानाच्या माध्यमातून होणार आहे. बरोबर आहे. म्हणून संविधानाच्या माध्यमातून सरकारने वेळोवेळी सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी कोणती धोरणं आखली त्या संदर्भात आपण माहिती पाहूया. आपल्या पुस्तकात दिल्याप्रमाणे धोरण क्रमांक 1, राखीव जागांचं धोरण. पहा, लोकशाही सर्वसमावेशक व्हावी, तिची समावेशकता वाढावी. समावेशन म्हणजे काय? जास्तीत जास्त लोकांचा सहभाग, त्याला म्हणायचं समावेशकता. ही लोकशाही समावेशक झाली तर आणि तरच सक्षम होणार आहे, बळकट होणार आहे. आणि लोकशाहीचं बळकटीकरण म्हणजेच अर्थातच लोकशाहीत कोण केंद्रस्थानी आहेत? लोकच तर केंद्रस्थानी आहेत. लोकशाहीचं बळकटीकरण, एखाद्या शासन व्यवस्थेचं मजबूतीकरण, दृढीकरण म्हणजेच लोकांचंही सक्षमीकरण होणारच आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकशाही सर्वसमावेशक व्हावी, तिनं अनेकांना म्हणण्यापेक्षा समाजातल्या सगळ्याच घटकांना आपल्यामध्ये सामावून घ्यावं, या दृष्टिकोनातून ती लोकप्रिय झाली पाहिजे ना. लोकांची लोकशाहीवरती आस्था निर्माण झाली पाहिजे, लोकांचा विश्वास निर्माण झाला पाहिजे. आणि कधी आस्था आणि विश्वास निर्माण होणार आहे? जेव्हा ती पद्धत, ती व्यवस्था आमच्या हिताची आहे, आमच्या फायद्याची आहे, कल्याणकारी आहे, अशी जेव्हा लोकांना श्रद्धा वाटणार आहे, असा विश्वास वाटणार आहे, जेव्हा पटणार आहे लोकांना, त्यावेळेसच लोकशाही लोकांच्या दररोजच्या जीवनाचा पण भाग बनणार आहे. बरोबर आहे. आणि तिच्याकडे लोक आस्थेनं बघणार आहेत, श्रद्धेनं बघणार आहेत. आणि लोकशाहीचं पण बळकटीकरण होणार आहे, ती पण बाळसं धरणार आहे, तिची पण पाळमुळं या ठिकाणी खोलवर रुजणार आहेत. त्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न केले गेले, ती धोरणं आखली गेली, त्यांची आपण या ठिकाणी माहिती पाहतोय. तर सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठीचं पहिलं धोरण
संविधानाच्या माध्यमातून शासनाने आखलेलं राखीव जागांचं धोरण. पहा मुलांनो, राखीव जागा कुणासाठी आपण 9वीच्या 6व्या प्रकरणात अभ्यास केलेला आहे. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. पहा, महिला आणि त्याच्यासोबत अन्य दुर्बल घटक म्हणजे कोणते? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय, या सगळ्यांची गणना कशामध्ये करण्यात आलेली आहे? दुर्बल घटकांमध्ये केलेली आहे. या सगळ्या दुर्बल घटकांचं सक्षमीकरण करण्यासाठी म्हणून राखीव जागांचं धोरण आखण्यात आलेलं आहे. पहा, वर्षानुवर्ष या समाजातले काही घटक, काही लोकसमूह शिक्षणापासून किंवा रोजगाराच्या संधीपासून वंचित राहिले. आणि शिक्षणापासून वंचित राहिले, रोजगाराच्या संधीपासून वंचित राहिले, त्यामुळं मग सरकारी नोकरी नाही आहे, त्यासोबत येणारा पैसा नाही आहे, म्हणजे आर्थिक उत्पन्न नाही आहे. आर्थिक उत्पन्न नाही आहे, हाताला काम नाही, खिशात दाम नाही, संसारात राम नाही, अशी त्यांची परिस्थिती निर्माण झालेली होती. म्हणजे अत्यंत वाईट अवस्थेत, गलित गात्र स्थितीमध्ये हा खूप मोठा घटक जीवन जगत होता. त्यांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी. कारण ते स्वतःहून या विकासाच्या प्रवाहाच्या बाहेर गेले होते का? नाही. समाजातल्या काही घटकांनी त्यांना विकासाच्या या प्रवाहापासून दूर लोटलेलं होतं, विकासाच्या प्रवाहाच्या बाहेर ढकललेलं होतं. आता परत समाजाला प्रयत्न करावे लागणार आहेत. नुसतं समाजाच्याच प्रयत्नावर विश्वास ठेवून जमत नाही, त्यासाठी संविधानाच्या माध्यमातून पण प्रयत्न करावे लागणार होते. या सगळ्या दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, आणि त्याच्यासाठीची तरतूद होती राखीव जागांचं धोरण. म्हणजे समाजातले असे लोकसमूह, असे घटक, असा गट जो शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून वर्षानुवर्ष वंचित राहिलेला आहे, त्यांच्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये, सरकारी शासकीय नोकऱ्यांमध्ये, केंद्रीय कायदेमंडळामध्ये म्हणजेच राज्यकारभारामध्ये त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. कोणत्या तत्वानुसार, कोणत्या धोरणानुसार? राखीव जागांच्या धोरणानुसार, राखीव जागांच्या तरतुदीनुसार. ठीक आहे. आणखी कोणती पावलं उचलली गेली? आणखी कोणती धोरणं आखली गेली? पहा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावरील अन्यायापासून संरक्षण देणारा कायदा. पहा मुलांनो, तुम्ही 9वीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती किंवा भटक्या विमुक्त जमाती म्हणजे काय या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. तर अनुसूचित जाती म्हणजे काय? अनुसूचित जाती म्हणजे ज्यांना पूर्वी अस्पृश्य आणि दलित असं संबोधलं जायचं, म्हणजे ज्यांची आर्थिक स्थिती खस्ताहाल होती, सामाजिक स्थिती, त्यांचा समाजातला स्तर सुद्धा तसा न्यूनच होता. असा समाज, असा समाजातला एक भाग, एक घटक ज्यांना दलित आणि अस्पृश्य असं संबोधलं जायचं, जे विकासाच्या सगळ्या वाटा ज्यांच्या बंद करण्यात आलेल्या होत्या, असा जो वर्ग होता, दलित आणि अस्पृश्यांनाच संविधानामध्ये अनुसूचित जाती असं संबोधलं जातं. अनुसूचित जाती हे संविधानातलं दलित आणि अस्पृश्य लोकांसाठीचं संबोधन आहे. ठीक आहे. त्याच्या पुढं अनुसूचित जमाती म्हणजे काय हे पण आपण पाहिलेलं आहे, पण थोडंसं स्मरण. असे लोक अनुसूचित जमाती म्हणजे जे डोंगरदऱ्यामध्ये राहतात, जंगलाच्या आश्रयाने राहतात, कडे कपारी गिरी कंदारी राहतात,
म्हणजे परत कडेकपारी राहणं, डोंगरदऱ्याच्या आसपास राहणं, जंगलाच्या आश्रयानं राहणं, म्हणजे परत सामाजिक आर्थिक विकासापासून वंचित आहेत. त्यांचा जसा प्रगत समाजाचा विकास झालाय तसा त्यांचा विकास झालेला नसणं, असा समाज म्हणजे ज्यांचा उदरनिर्वाह त्या जंगलातून मिळणाऱ्या काही साधन संपत्तीवर अवलंबून आहे किंवा डोंगर उतारावर असणाऱ्या अत्यंत नापीक, निकृष्ट, निकस अशा शेतीवर, जमिनीवर अवलंबून आहे. म्हणजे पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न ज्यांना करावा लागतो शर्थीचा, 2 वेळचं पोटभर जेवण मिळण्यासाठी सुद्धा, असा जो अविकसित असा घटक आहे समाजातला, थोडक्यात आदिवासी. या सगळ्यांसाठी संबोधन आदिवासी. हे जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यासाठी संविधानामध्ये संबोधन वापरलेलं आहे अनुसूचित जमाती. बघा, अनुसूचित जाती म्हणजे अस्पृश्य आणि दलित, आणि अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी. त्यासोबत इतर मागास पण आहेत, भटक्या आणि विमुक्त जमाती पण आहेत. भटक्या आणि विमुक्त जमाती म्हणजे भटकंती करणारे उदरनिर्वाहासाठी. मुसाफिर हो यारो ना घर है ना ठिकाणा, मुझे बस चलते जाना है, बस चलते जाना. अशी स्थिती, अशी परिस्थिती ज्यांच्या वाट्याला आलेली, नशिबी आलेली आहे. म्हणजे पोटाची खळगी एका ठिकाणी थांबून, एका ठिकाणी आपला निवारा तयार करून ते भरू शकत नाहीत. त्यांना पोट भरण्यासाठी सतत जागा बदलावी लागते, स्थलांतर करावं लागतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. म्हणजे ज्यांच्या जीवनात कसलंच स्थैर्य नाहीये, ना जमीन मालकीची, ना डोक्यावर छप्पर मालकीचं, अशा स्थितीमध्ये, वाईट स्थितीमध्ये जे जीवन जगत होते ते भटके आणि विमुक्त जमातीचे लोक. तर यांच्यासाठी, यांच्यावर समाजातल्या उच्चवर्णीयांकडून, तथाकथित श्रेष्ठ लोकांकडून जो अन्याय होत होता, त्यांचं जे शोषण होत होतं, त्यांच्यावर जो अत्याचार होत होता, त्या अन्यायापासून, अत्याचारापासून, त्या शोषणापासून संरक्षण देणारा कायदा भारतीय संविधानाने केला. तशी तरतूद केली, म्हणजे त्यांना कायद्याचं संरक्षण दिलं. जे उच्चवर्णीयांपासून त्यांना जो धोका होता, त्यांच्याकडून जी हिंसा व्हायची किंवा उच्चवर्णीयांच्या दबावाला, भीतीला, दडपणाला ते सतत जे बळी पडायचे आणि त्यामुळं त्यांना मुक्तपणे जगता येत नव्हतं, मुक्तपणे आपला विकास साधता येत नव्हता. त्यांची जी मुक्तता नष्ट झाली होती, त्यांचं जे स्वातंत्र्य नष्ट झालेलं होतं, एक प्रकारची सामाजिक गुलामगिरी आलेली होती, त्यातून मुक्तता करण्यासाठी म्हणून हा कायदा करण्यात आला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अन्यायापासून संरक्षण देणारा कायदा, ज्याला ॲट्रॉसिटी असं सुद्धा संबोधलं जातं. ॲट्रॉसिटीचा कायदा 1989 मध्ये करण्यात आलेला. ठीक आहे, याच्या पुढं आणखी तरतूद करण्यात आली मुलांनो, कारण प्रयत्न शर्थीचे व्हायला लागलेले आहेत. कारण जोपर्यंत समाजात न्याय आणि समता याचं वातावरण निर्माण होणार नाही तोपर्यंत लोकशाहीला अर्थ राहणार नाही. नुसती राजकीय समता येऊन उपयोगाचं नाहीये, सामाजिक समता सुद्धा निर्माण झाली पाहिजे ना समाजामध्ये, बरोबर आहे. नुसतं राजकीय स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही जर समाजामध्ये सामाजिक स्वातंत्र्य नसेल तर. त्या दृष्टिकोनातून भरपूर प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून आतापर्यंत झालेले आपल्याला दिसून येतात. पुढे अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. ह्या सगळ्या तरतुदी, हे सगळे कायदे कुणासाठी? जे घटक विकासाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकले गेलेले आहेत, विकासाच्या प्रवाहापासून कोसो लांब आहेत, अशा घटकांच्या प्रगतीसाठीचे हे शर्थीचे प्रयत्न अशा प्रकारच्या तरतुदींमधून, धोरणांमधून, कायद्यांमधून, तत्वांमधून, संविधानाच्या माध्यमातून वेळोवेळी भारत सरकारनं केलेले आपल्याला दिसून येतात. पहा, अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. अल्पसंख्याक म्हणजे काय तर भाषिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, वांशिकदृष्ट्या एखाद्या समाजात
जे लोक संख्येनं अल्प आहेत, ज्यांची संख्या कमी आहे, त्यांना अल्पसंख्याक असं संबोधलं जातं. आमचा भारत विविधतेनं नटलेला देश, विविध धर्माचे लोक भारतात राहतात. मग त्यापैकी काही धर्मीयांची संख्या ही अल्प आहे, कमी आहे, ते संख्येनं कमी आहेत. मजू असतील, पारशी असतील, इस्लाम धर्मी असतील, जैन धर्मी असतील, बौद्ध धर्मी असतील, तर या लोकांची संख्या तुलनेनं कमी आहे आणि यांना म्हणून अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर या अल्पसंख्याकांना या देशामध्ये जीवन जगत असताना सुरक्षित वातावरणामध्ये आपला विकास साधता यावा, या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी संविधानाच्या निर्मितीपासूनच अनेकानेक प्रयत्न करण्यात आलेले आहेत. पहा मुलांनो, आमच्या संविधानामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला 6 मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. तसे हे पूर्वी 7 होते, पण घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि जो संपत्तीचा अधिकार आहे ना, तो वगळण्यात आलेला आहे. तो मूलभूत अधिकार ठेवण्यात आलेला नाहीये, म्हणून 7 पैकी 1 वगळण्यात आला ना. म्हणजे आता प्रत्येक भारतीय नागरिकाला 6 मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. मग त्यात स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्यात समतेचा अधिकार आहे, त्यात शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार आहे, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, पिळवणुकी विरुद्धचा अधिकार आहे, पिळवणुकीचा अधिकार नाही, पिळवणुकी विरुद्धचा अधिकार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हा अधिकार नसता तर कदाचित या 5 अधिकारांना महत्व सुद्धा प्राप्त झालं नसतं. असा इतका महत्वपूर्ण असा अधिकार म्हणजे न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. हे 6 मूलभूत अधिकार जे देण्यात आलेले आहेत, त्या मूलभूत अधिकारांमध्येच अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. त्याशिवाय अल्पसंख्याकांना जास्तीत जास्त सुरक्षित वातावरणामध्ये आपला प्रवास करता यावं, या ठिकाणी जीवन कंठता यावं, आपला विकास साधता यावा, प्रगती करता यावी, या दृष्टिकोनातून अनेकानेक दुसऱ्याही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जसं अनुदानाची तरतूद आहे, जसं शिष्यवृत्तीची तरतूद आहे, राखीव जागांचं धोरण सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. हा सगळा प्रयत्न कशासाठी आहे? सगळ्याच घटकांचा या देशामध्ये, या देशाचा नागरिक म्हणून विकास झालाच पाहिजे आणि लोकशाहीवरची निष्ठा या देशातल्या प्रत्येक नागरिकाची वाढली पाहिजे. त्या अनुषंगाने लोकशाहीचं बळकटीकरण झालं पाहिजे, लोकशाहीचं सक्षमीकरण झाली पाहिजे, ती लोकप्रिय झाली पाहिजे, ती आस्थेला श्रद्धेला पात्र ठरली पाहिजे. या दृष्टिकोनातून तिची व्याप्ती वाढवण्याच्या प्रयत्नातून हा सगळा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. या दृष्टिकोनातून आणखी प्रयत्न म्हणजे अल्पसंख्याकाचा आयोग सुद्धा निर्माण करण्यात आलेला आहे. म्हणजे अल्पसंख्याकाविषयी त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यावर विचार करण्यासाठी, खोलवर विचार करण्यासाठी, म्हणून खास त्यांच्या संदर्भामध्ये विचार करण्यासाठी म्हणून अल्पसंख्याक आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे पहा मुलांनो, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी आतापर्यंत संविधानाच्या माध्यमातून जे जे प्रयत्न झाले, मग राखीव जागांचं धोरण ठरवणं असेल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यावरील अन्यायापासून संरक्षण देणारा कायदा असेल, अल्पसंख्याकाविषयीच्या तरतुदी असतील, या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ठरलेल्या आपल्याला दिसून येतात लोकशाहीच्या यशस्वीतेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, यानंतरचा भाग आपण पुढच्या तासिकेला अभ्यासूया. हॅव अ नाईस डे.